Hello student, today we are going to learn about the topic excretion and osmoregulation, and subtopic is excretion. Myself Prakash Ingre. Here is a new topic, excretion and osmoregulation. Metabolism involves catabolic and anabolic processes. आपल्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिक ॲक्शन होते त्याच्यामध्ये चयापचयाची क्रिया ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक हे दोन प्रोसेस होते. त्याच्यामध्ये कॅटाबॉलिक म्हणजे ब्रेकिंग डाऊन, जे आपण जे घास आपल्या शरीरात घेतो त्याला आपण ब्रेकिंग डाऊन करतो आणि नंतर ते ॲनाबॉलिक प्रोसेस होऊन आपल्या शरीरामध्ये जाते, म्हणजेच बिल्डिंग ब्लॉक तयार करते. मेटाबॉलिक प्रोड्यूसेस अ व्हरायटी बाय प्रोडक्ट्स, सम ऑफ विच नीड बी इलिमिनेटेड. आता आपण जे शरीरात ग्रहण केलं आहे त्याच्यामधले काही शरीराच्या बाहेर वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकले जाते, त्याला एलिमिनेशन बाय प्रोडक्ट कॉल मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट माइट बी फ्लूड, गॅसियस, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आता हे मेटाबॉलिक कोणकोणते घटक आहेत तर त्याच्यामध्ये असतील गॅसेस असतील, फ्लूड असतील, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. डिपेंडंट ऑन the type they are eliminated through the various organ of the body of an organism. आता ते डिपेंड करते वेगवेगळ्या बॉडी ऑर्गन्सवर. एक्सक्रेशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणकोणते आहेत तर एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द आउट्स ऑफ बॉडी कॉल्ड एक्सक्रेशन. आपल्या शरीरामध्ये जे नायट्रोजनस वेस्ट घटक आहेत हे बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच एक्सक्रेशन म्हणतात. ही त्याची डेफिनेशनसुद्धा झाली. एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी fluids such as water, gaseous like CO2, nitrogenous waste like ammonia, urea, uric acid, creatinine, minerals, salt, sodium, potassium, calcium, etc., which if is not present in the body, excess of excretion through urine. म्हणजे जर का फ्लूड असेल तर ते पाण्याच्या साहाय्याने ते बाहेर फेकलं जाईल. गॅसेस असेल तर CO2च्या साहाय्याने, कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून बाहेर टाकलं जाईल. नायट्रोजनस वेस्ट जसे की अमोनिया असेल, युरिया असेल, युरिक ॲसिड असेल, क्रिटिनाईन, मिनरल, साल्ट, पोटॅशियम, कॅल्शियम असे वेगवेगळे जे नायट्रोजनस वेस्ट आहे हे सुद्धा बॉडीच्या बाहेर फेकले जाते थ्रू युरिन. फोर्सेस अँड स्वीट्स. फार्सेस अँड स्वीट्स म्हणजे काही आपल्या घामावाटेसुद्धा एलिमिनेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकले जाते. पिगमेंट्स फॉर्म ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन लाईक बिल्बिरिन थ्रू द फार्सेस अँड युरोक्रोम एलिमिनेटेड थ्रू द युरिन. काही घटक आपण आपल्या युरिनमधून बाहेर फेकले जाते. पिगमेंट प्रेझेंट इन द फूड स्टफ लाईक बीटरूट कन्झ्युम बाय द ऑर्गॅनिझम्स. या सोबतच काही पिगमेंट्स असतील ते सुद्धा आपल्या ऑर्गॅनिझममधून बाहेर टाकले जाते. एक्सेस ऑफ विटॅमिन्स, हार्मोन्स, ड्रग्स टेकन आर एलिमिनेटेड. स्पायसेस वी कन्झ्युम कंटेन volatile substances that are the एक्सक्रेटेड थ्रू लंग्स. म्हणजे जे काही उडून जाणारे सबस्टन्सेस आहेत जसे आपल्या नाकाद्वारे जे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकलो त्याला आपण लंग्सच्याद्वारे बाहेर फेकतो. बॉडी ऑफ ऑर्गॅन स्टोअर कार्बोहायड्रेट्स अँड ग्लायकोजन इनसाइड द लिव्हर, द फॅट्स इनसाइड ॲडिपोज टिश्यू, बट देर इज नो एनी प्रोव्हिजन फॉर द स्टोरेज of excess amino acid. Hence excess amino acid are essentially broken down by the process called deaminations. आपल्या शरीरामध्ये अशी एक प्रक्रिया जे की ज्यामधून आपण अमिनो ॲसिडसुद्धा बाहेर फेकले जाईल त्या प्रोसेसला काय डिॲमिनेशन म्हणतात. इन दिस प्रोसेस अमायनो ॲसिड ग्रुप इज सेपरेटेड फ्रॉम द अमायनो ॲसिड अँड अमायनो ॲसिड फॉर्म टॉक्सिक अमोनिया either excited is further converted into less toxic form like urea or uric acid before excretion. आपले हे जे घटक आहे युरिया असेल, युरिक ॲसिड असेल किंवा अमोनिया असेल, हे एक्सक्रेशन होण्यापूर्वी काय ते ब्रेकडाऊन होणे आवश्यक असते. आता काही मोड्स ऑफ एक्सक्रेशन कशाच्या सहाय्याने होते. ऑन द बेसिस ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल प्रोड्यूस
In the side body, animals are classified into three types, that is amonotelic animals, ureotelic animals and uricotelic animals. आता आपण जर मोड्स पाहिलं की वेगवेगळे प्राणी आहेत, त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळे घटक असतात. जसे की काही प्राण्यांमध्ये अमोनिया हा घटक हा नायट्रोजनस वेस्ट म्हणून असतो. त्याच्यानंतर काही प्राण्यामध्ये युरिक ॲसिड बाहेर टाकले जाते, तर काही प्राण्यांमध्ये युरिया हा घटक बाहेर टाकला जाते. काही प्राण्यांनी गॉनाईन हा घटक बाहेर फेकला जाते. तर आता वेगवेगळे ॲनिमल कोणकोणते घटक आपल्या शरीरातून बाहेर पडतात त्यावर ते डिपेंड करतात. ते अमिनोटेलिक आहेत का, युरिओटेलिक आहेत का, युरिओटेलिक आहेत, हे आपण आपल्या पुढच्या तासिकेला निश्चित शिकू. तर आज आपण फक्त एवढंच बघितलं की इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस प्रोडक्ट जे आहेत त्याला आपण एक्सक्रेशन म्हणतो. आपल्या बॉडीच्या बाहेर जेव्हा फेकले जातील तेव्हा त्याला नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट म्हणतात. त्यामध्ये वेगवेगळे घटक असतील. काही घटक शरीराच्या घामावाटे बाहेर फेकले जातील, काही गॅसियस स्टेजेसमार्फत, काही लंग्समधून बाहेर फेकले जातील. व्होलाटाईल घटक उडून जाणारे, आणि काही घटक हे गॅसियसच्या माध्यमातून सुद्धा बाहेर टाकले जातील. आजच्या तासिकेसाठी एवढंच. पुढच्या तासिकेमध्ये आपण अमोनोटेलिक, युरिओटेलिक आणि युरिओटेलिक या तिघांचे डिफरन्स काय आहे आणि कोणकोणते ॲनिमल यामध्ये इन्व्हॉल्व होतात हे पाहू. तर याच्यासाठी आपल्याला काय होमवर्क हे आहे की डिफाईन द टर्म्स एक्सक्रेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. आपल्याला याच्या व्याख्या लिहून काढायच्या आहेत. एक्सक्रेशन काय आहे की elimination of nitrogenous waste on the body is called as excretion, and maintenance of salt and water is called as osmoregulation. असे यांचे डेफिनेशन आहेत. तर हे डेफिनेशन तुम्ही लर्न करायचे आहेत. ठीक आहे. आजच्या तासिकेसाठी एवढंच. थँक्यू.